नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण अपकमिंग सिडको लॉटरी 2025मध्ये जे लोकेशन सांगण्यात आलेलं आहे मानसरोवर रेल्वे स्टेशन, ते करंट स्टेटस आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको लॉटरीची वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. नवी मुंबईमधील जे हार्बर रेल्वे लाईनमधील जे मानसरोवर रेल्वे स्टेशन आहेत त्या लगतच हे सिडकोची घरांचे जे कन्स्ट्रक्शन आहेत ते आपण आता पाहणार आहोत. जसे आपण स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर हे आपल्याला जे रेल्वे स्टेशन लागत असलेली पार्किंग आणि जे NMTचं बस स्टॉप समोर आपल्याला दिसत आहे. या प्रोजेक्टच्या बॅक साईडला हे NMTचं बस स्टॉप आहे आणि हे या प्रोजेक्टला लागून असलेले हे 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगसाठी असलेली जागा आणि हे NMTचा बस स्टॉप, म्हणजे या प्रोजेक्टच्या लगतच बसचा स्टॉप आहे असे आपल्याला सांगता येते. येथे कसा सॅम्पल फ्लॅट आहे तो पण आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. काही इमारतींना कलर देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे, काही इमारतींना कलरिंगचं काम बाकी आहे. फिनिशिंगचं काम पण करताना आपल्याला कामगार येथे दिसत आहे. आणि या प्रोजेक्टच्या समोर असलेली ही जागा सिडको लॉटरी 2025मध्ये या लोकेशनची घरे सांगण्यात आलेली आहे. आणि हे मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर आपण निघणार तर ते आपल्याला समोर हे पार्किंग आणि हे फ्रूट स्टॉल आणि हे मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाण्याची जागा, म्हणजे आपल्याला प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी, म्हणजे एक्झॅक्ट स्टेशनच्या बाहेर निघाल्यावरच तुम्हाला हा प्रोजेक्ट दिसतो. तर चला आपण आता तो सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत, येथे कसे घरे आहेत. समोर आपल्याला हॉल दिसत आहे. हॉलमध्ये विंडो देण्यात आलेली आहे. त्या विंडोला वरच्या दिशेने स्पेस देण्यात आलेलं आहे. तेथे आपण स्टोरेजसाठी जे फर्निचर करू शकतो. खालच्या दिशेने सुद्धा त्यांनी जागा देण्यात आलेली आहे. L शेप आकारामध्ये किचन देण्यात आलेलं आहे. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे, त्यामुळे पूर्ण फ्लॅट रेडी नाही, पण जसं आपण तसं आपण आता पाहत आहोत. विंडोच्या त्या समोरच्या दिशेने सुद्धा स्पेस देण्यात आलेला आहे, सजा देण्यात आलेला आहे. टॉयलेट, बाथरूम, पूर्ण भिंतींना टाईल्स लावण्यात आलेला आहे. आणि हे वॉश बेसिनसाठी जागा. आणि ह्या समोर आपल्याला बेडरूम दिसत आहे. बेडरूमला पण विंडोच्या खालच्या दिशेने, वरच्या दिशेने आणि लेफ्ट साईडने स्टोरेजसाठी जागा ठेवलेली, आपण तिथे फर्निचर करू शकतो. आणि हा सज्जा देण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.